हाय, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. मार्केटमध्ये खूप पॉडकास्ट आलेत, काय ऐकू आणि काय नको असं झालेलं आहे. पण एक वयोगट असा आहे ज्यांचं काही ऐकलंच जात नाही असं आम्हाला वाटतं. तो म्हणजे किशोरवयीन किंवा लहान मुलांचा गट. माझे खूप छोटे मित्रमैत्रिणी आहेत आणि ते अनेकदा आपल्याला फार चांगला सल्ला देतात, मार्ग दाखवतात. तर या सगळ्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला, त्यांच्या कल्पना ऐकायला, त्यांना जगाबद्दल काय वाटतं हे सगळं बघायला आम्ही सुरू करतोय कोरा करकरीत नवीन पॉडकास्ट, ज्याचं नाव आहे सो कूल निर्मित आर पार प्रेझेंट्स हाफ तिकीट फुल नागरिक. ताई मला म्हणायची की तू कर नको करू लग्न, पण तू एक बाळ दत्तक घे. हे ती मला तेव्हा म्हणायची. म्हणजे मी किती 13, 14, 15 वर्षाची होते. मला काय वाटतं की भूपाली, तू समजा सृजनला तुझ्या आयुष्यात आणायचा निर्णय घेतला नसतास. आणि तो पॉइंट होता ताई, मी उठून उभी राहिले आणि नंतर आम्ही 10 वर्ष लढलो. मी आईकडे फक्त बघितलं, म्हटलं आई माझी मुलगी मिळाली. नाही, असं झालंच नाही. खूप लहान होते आणि मला असं कुणीच सांगितलं नाही हे काय युनिक, तुला त्रास नाही का होत, तुला आई नाही आहे. मला अजिबात नाही. राग येतो त्याचा की म्हणावं डोनाल्ड ट्रम्पला जाऊन की थांब बाबा, तू नको करूस असं. आता चांगुलपणा नाही नष्ट होणार कधी. कशामुळे आपली मावशी गेली असेल? काय झालं होतं? छोटीशी घटना अशी झाली ताई, म्हणजे मावशी आणि बाबामध्ये, की त्याच्यामुळे मी आले. तर मग तुला मित्रमैत्रिणी आहेत? म्हणजे मला एक स्टेज अशी आली होती की मला फ्रेंड्सच नव्हतं कोणी, आणि मला त्याचा इतका त्रास झाला आहे की मला असं वाटलं की सगळ्यांना फ्रेंड्स आहे. मला फक्त एक माणूस हवा आहे की ज्याचा असं हे. त्यामुळे मला ही कविता खूप रिलेट होते माझ्याशी. पोलादी टाचा या छातीत रोवणं, अशीच चिन्हत धावेन धावेन. समजत ती तशी खूप इमोशनल आहे, पण करेल ती. स्वागत आहे भूपाली. थँक्यू. जवळजवळ कविता करावीशी वाटते मला. आली आहे भूपाली, स्वागत करते सोनाली. पण मला खूप छान वाटलं की तू विलिंगली आलीस आणि आपल्याला सृजनही भेटणार आहे. तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तुझी ओळख म्हणजे तू माझी मैत्रीण आहेस, माझी अतिशय आवडती लेखिका आहेस. मराठी भाषेला तू ज्या प्रकारे समजू शकतेस, भाषेतलं कवित्व शोधायचा प्रयत्न करतेस तुझ्या लेखनातनं आणि नवे शब्द कॉईन करत असतेस, या सगळ्याचं मला कौतुक आहे. पण त्या पलीकडे तू प्रोफेशनली काय करतेस? मी ह्याचं उत्तर 2 टप्प्यात देईल. पहिल्यांदा तर मी माझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळला. बाबा माझे सिव्हिल इंजिनियर होते, कन्स्ट्रक्शनमध्ये होते. प्रायव्हेट बंगलोज आणि मंदिरंही त्यांची खासियत होती. नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1000च्या वर मंदिरं त्यांनी बांधलेली. आणि बाबा गेले तर 700 कामगार सगळे दारासमोर येऊन थांबले की तू काम बंद करू नकोस, कारण रोजंदारीवर काम होतं. तर अक्षरशः मी दुसऱ्या दिवशी बाबांचं ऑफिस उघडलं आणि बाबांची तेव्हा जवळपास 5 ते 6 कामं चालू होते. तर मला असं वाटत होतं की बाबांनी ज्या कष्टाने उभा केला बिझनेस आणि सांभाळला, वाढवला, तो त्याच मानाने बंद व्हायला पाहिजे, असं आधेमध्ये नको व्हायला. तर त्याच मानाने बंद व्हायला पाहिजे. म्हणजे सुरू करण्याच्या पलीकडे तुझा विचार जास्त व्यापक होता की गुड बाय म्हणताना पण ती डिग्निटी पाहिजे. त्यामुळं मी ठरवलं की नाही, आपण हे काम करायचं. तसं सिव्हिलमधला अनुभव नव्हता. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मला समजून घ्या, मी तुम्हाला समजून घेते. आणि जवळपास 3 वर्ष मी बाबांची ही सगळी कामं कंप्लीट करत होते. कामं संपवली, थांबली. त्या दरम्यान ह्या सगळ्यांनी बाहेर कामं शोधली, मी त्यांना मदत केली आणि मग ते आपापल्या कामाला जेव्हा तेव्हा मग आणि ही सगळी कामं जेव्हा संपली, कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं, त्या दिवशी मी बाबांचा बिझनेस बंद केला. आणि त्यानंतर मग मी स्वतःचं एक युनिट सुरू केलं. अगदी छोटं युनिट होतं, जवळ पैसे नव्हते, वर्कर घेण्याची ऐपत नव्हती. मी स्वतःच 2 मशीनवर काम सुरू केलं. मला पहिली ऑर्डर 6 महिन्यांनी मिळाली.
आज माझी स्वतःची जागा आहे, म्हणावात असा परिपूर्ण सेटअप आहे. माझ्या कंपनीमध्ये शाफ्ट्स बनतात. शाफ्ट्स म्हणजे ज्याच्यावर कुठलंही मशीन रोल होतं, गोल फिरतं, तो मधला रॉड. मग इलेक्ट्रिकल ऑटो सेक्टरचे शाफ्ट्स बनतात, ऑटो पार्ट्स बनतात आणि एअरक्राफ्टचे पण पार्ट्स बनतात. फॅन्टॅस्टिक. येस. मी तुला लोकसत्ता दुर्गामध्ये भेटले होते येस. आणि तेव्हा मला तुझी क्षमता आणि सक्षमता बघून फार कौतुक वाटलं होतं की तू या बरोबरीने प्रत्येक स्त्रीने किती स्वयंपूर्ण असावं, सुरक्षित असावं यासाठीही प्रयत्नशील असतेस. मला फार कौतुक वाटलं होतं. तुझ्यावर ही जबाबदारी येऊन पडली भूपाली तेव्हा तू किती वर्षाची होतीस? म्हणजे बाबा कधी गेले? बाबा गेले तेव्हा मी 25 वर्षाची होते. मग तुला बाळ कधी झालं? ह्याची स्टोरी फार वेगळी आहे. मी खूप लहानपणापासून म्हणायचं म्हणजे 8वी 9वी 10वी की मला लग्न नाही करायचं आहे हे मी घरात सांगायचे. पण ते काही वय पण नाही की हा विषय बोला किंवा काय. आई बाबा म्हणायचे की हां ठीक आहे नको करू किंवा. बरं. पण माझी ताई माझा विषय होती, म्हणजे ती माझा गुरु, माझे आई वडील. आज मी जे काय आहे किंवा माझे काही तत्व आहेत, माझे जे काही विचार आहेत किंवा माझं लेखनसुद्धा हे फक्त ताईमुळे आहे. म्हणजे तिने ज्या प्रकारे मला वाढवलं त्याचं अल्टिमेटम मी आज दिसते. आणि ताई मला म्हणायची की तू कर नको करू लग्न, पण तू एक बाळ दत्तक घे, हे ती मला तेव्हा म्हणायची. म्हणजे मी किती 13, 14, 15 वर्षाची होते. आत्ता सृजन जेवढी आहे तेवढीच. आणि तू तिचं नाव सृजन ठेव. अरे येस. आणि ही म्हणजे तिने सांगितलंय ना, तर ते मग माझ्या डोक्यात फिट होतं की हे आपल्याला करायचं आहे. मग जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभं राहत नाही किंवा मी एखादं बाळ सांभाळू शकेल एवढा जोपर्यंत मला सगळ्याच बाबतीत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत मी शांत होते. मी हे कुणाशी शेअर केलं नव्हतं. आणि मग नंतर मी माझ्या 2 मैत्रिणी आहेत, प्राजक्ता आणि स्वरूपा, त्यांच्याशी बोलले की आता वेळ आली आणि मला आता बाळ हवं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता आईला कसं सांगायचं. कारण मी ऑलरेडी खूप चौकटी बाहेरचे निर्णय घेतले होते आणि ते त्यांनी स्वीकारले पण होते. पण असं झालं ना की मी 3 महिने आईला सांगायची तयारी करत होते. मीनव्हाईल माझं सर्च सुरू पण झाला होता की मी बाळ बघतीये, वेगवेगळ्या अनाथ आश्रमांना, संस्थांना भेटी देते, पण माझं काम होत नव्हतं. आणि मी खूप रेस्टलेस झाले होते की मला आता वाट पाहायचीच नाही आहे. तेव्हा आत्तासारखी काराची जी पद्धत आहे तेव्हा नव्हती. तेव्हा फॉस्टर केअर होतं, त्यामुळं इझिली बाळ हँडओव्हर होऊन आता ती प्रोसेस जरा कॉम्प्लिकेटेड झाली आणि खूप लेंदी झाली आहे. खूपच लेंदी झाली आहे. आणि मग एक दिवस मी म्हटलं की नाही आता आईला सांगूया आपण. आणि आम्ही तिघी वरती बसलो होतो घरामध्ये आणि मी म्हटलं की आज बोलू का मी आईशी. तर हो बोल, आज बोल, आपल्याला पुढं जायचं आहे तर कधी ना कधी सांगायचंच आहे. मी खाली जायला सुद्धा 10-15 मिनटं घेतले तयारी. आणि मग मी खाली गेले. आईला म्हटलं आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. आई म्हटली बोल काय. म्हटलं आई मला बाळ दत्तक घ्यायचं आहे. घे. म्हणजे इतकं सहज. आणि हे मी 2 मिनिटात वर आले. त्या म्हटल्या काय तू बोलली नाहीस का. म्हटलं आई हो म्हटली. आणि मग तुला खरं सांगते सोनाली ताई, आईशी बोलल्यानंतर एका आठवड्याच्या सृजन घरी होती. आई ग. म्हणजे आम्ही ज्या संस्थेत गेलो ना ते म्हटले तुम्ही घेऊन जा, आपण बघू प्रोसेसचं नंतर. केवढी होती सृजन? सृजन 6 महिन्याची होती. काय सांगतेस. हो. बाळ होतं, अगदीच बाळ होतं. आणि तो प्रसंग म्हणजे त्यांनी पण पाहिलं. मी ऑफिसच्या दारात उभी होते आणि मागं दरवाजा होता आणि त्याच्या मागे सगळी बाळं रडतायत वगैरे असं. आणि मी दिवसभर बऱ्याच संस्था करून त्या संस्थेत संध्याकाळी 6ला गेले होते. मला त्या संस्थेचेच एक जण नांदेडच्या संस्थेत भेटले की आमच्याकडे एक बाळ फ्री झाले, तुम्ही बघा तर. आणि दरवाजाचा आवाज आला म्हणून मी वळले तर सृजन कडेवर होती त्या ह्यांच्या. आणि तिने जम्प केलं माझ्याकडं विदिन मोमेंट. आणि तिने माझे इतकं घट्ट धरून ठेवलं मला की त्या
क्षणाला मला कळलं हीच आहे माझी मुलगी. आणि मी आईकडं फक्त बघितलं, म्हटलं आई माझी मुलगी मिळाली. आई म्हणे येस, ते दिसतंच. आणि तिथं मी नंतर 2 तास होते. मी बाकी पण बाळांशी खेळले वगैरे, पण ह्या लेकरांनी मला सोडलंच नाही. इतकं तो एक्सपिरियन्सच इतका छान आहे. आणि मी तो तिचा पहिला स्पर्श विसरूच शकत नाही. मला तिला त्या दिवशी संस्थेत ठेवून हॉटेलला जाताना म्हणजे इतकं जड मला कधीच झालं नव्हतं. फार अवघड होते ती परिस्थिती. मला हे ऐकतानाही भरून येतंय की जे मला हे कबूल करावं लागेल भूपाली की माझ्या इतकी म्हणजे जसं तू म्हणतेस की तुला 14-15 वर्षाची असल्यापासून असं वाटत होतं की बाळ आपण मदत. माझंही हे स्वप्न होतं, पण ते माझ्या हातून जे काही कारण असेल पण ते पूर्ण नाही झालं. तू ते पूर्ण केलंस आणि एकटीने पूर्ण केलंस. तू कितीही कारणं देऊ शकली असतीस की आता कसं करू, कौटुंबिक परिस्थिती आहे, मला हे पूर्ण करायचं आहे, पैसे, भीती, सामाजिक अवघडलेपण, ह्या कशाचाही बाऊ न करता तुझ्या ताईमुळे का असेना तू जे स्वप्न पाहिलं होतंस. तर ह्या सगळ्या बाउंड्रीजचं मला कधी विचारच म्हणजे माझ्या मनातच नाही आलं. मला एकच माहीत होतं मला हे करायचं आहे. आणि मला असा कधीच अनुभव आला नाही की कोणाला वाटतं की हे तू काय केलंस. मुळात सृजनच इतकी लाघवी आणि गोड आहे मुलगी. ती आहे, पण मला काय वाटतं की भूपाली तू समजा सृजनला तुझ्या आयुष्यात आणायचा निर्णय घेतला नसतास तरीसुद्धा तुझं आयुष्य प्रेरणादायी आहे. कधीतरी कुमारवयात बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचा निर्णय घेतलास तू, ह्याच्याबद्दल म्हणजे तुला घट्ट मिठी आम्हा सगळ्यांतर्फे आणि फार कौतुक. तुला काय वाटतं भूपाली, तुझ्या बाबांना जर हा निर्णय कळला असता तर त्यांनी तुला केलं असतं सपोर्ट? नक्कीच केलं असतं. मला आई बाबा म्हणजे लहानपणापासून जे वाढवलं आहे ना, एक तर घरामध्ये खूपच ओपन वातावरण होतं. खूप चांगले चांगले लोक घरी यायचे, चांगले लेखक, कवी, सगळ्याच प्रकारची माणसं खूप जवळनं पाहिली. आणि जे हवं ते करू दिलं मला. म्हणजे आतोनात खेळले, आतोनात पडले, खूप त्रास दिला सगळ्यांना, दमदाटी केली, गुंडगिरी केली, सगळं करून झालं माझं. आणि ते मला करू दिलं त्यांनी. त्यामुळं तू आणि तुझी एक ताई. हो, तिचं नाव काय? दीपा. ओके. ती एकदम शहाणं बाळ होती आणि मी एकदम विरुद्ध होते. आणि बाबा मला नेहमी म्हणायचे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी जे विचार करायचे तेवढं आम्ही तुमच्यात पेरलंय. विचार तुम्ही करा, निर्णय तुम्ही घ्या. निर्णय घेताना एक लक्षात घ्यायचं, चांगले वाईट परिणाम दोन्ही होणार असतात. त्याची जबाबदारी घ्यायची आणि मग काय असेल तो निर्णय घ्यायचा. जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची नाही. त्यामुळे बाबा नक्कीच हो म्हणले असते. तू जेव्हा सृजनला म्हणजे तुझं बालपण, तुझं यूथ हे सगळं पाहता आज जेव्हा सृजन टीनेजमध्ये आहे तेव्हा तिने काय करावं असं तुला वाटतं? म्हणजे तुझ्या आईबाबांचेच तुझ्यावर झालेले संस्कार तू पुढे नेणार आहेस. तुझं काय कारण मी तुला विचारते की जेव्हा केव्हा मी सृजनला भेटली आहे तेव्हा ती इतकी मुक्त, उत्फुल्ल, त्याचबरोबरीने शांत वाटते. म्हणजे अशी नाही आहे ती की आता चालले मी गप्पा मारायला, अशी नाही आहे ती. आनंदी मुलगी आहे. पण तुला काय वाटतं, तुला कशा प्रकारे ती घडू दे असं वाटतं? कारण आपण निमित्त मात्र असतो. हो, माझं टीनेज फार काय म्हणता येईल हार्ड होतं ताई. म्हणजे मी 15व्या वर्षापर्यंत ते जगले ना, ते भरभरून जगले. म्हणजे मला जे हवं होतं ते मी करायचे. पण जसं ताई गेली ना तसं माझं आयुष्य बदललं. आणि ताई गेल्याचं मला कळलं तेव्हा माझी वाचा गेली होती. म्हणजे मला 4 दिवस बोलताच येत नव्हतं. आणि आम्हाला जे कळलं की ताईने सुसाईड केलं आहे असं कळलं होतं. पण बाबा म्हणत होते की नाही, माझी मुलगी सुसाईड करणं शक्यच नाही आहे.
कारण ज्या रात्री ताई गेली त्या संध्याकाळी बाबा तिला भेटून गेले होते पुण्यात. तर बाबा एकच म्हणत होते की तिला जर सुसाईड करायचं असतं ना तर तिने माझ्या डोळ्यात पाहिलं नसतं. एवढा एकच त्यांच्याकडं स्ट्रॉंग पॉईंट होता. आणि माझे बाबा प्रचंड फायटरच होते ते. आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला लढायचं आहे. आता कसं असतं ना, एखादी मध्यमवर्गीय घरात अशी घटना आपल्याला आपल्या बाबतीत असं घडेल हेच माहीत नसतं मुळामध्ये, की असं काही आपल्याबरोबर होणार नाही, आपण ह्याच्यातच असतो. पण असं काही जेव्हा घटना घडते ना तर ती खूप स्तरावर आपल्यावर अफेक्ट करते. सामाजिक आहे, आर्थिक आहे, भावनिक आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे. अगदीच. ह्या सगळ्या स्तरावर आपल्यावर परिणाम होत असतो. आणि चौथ्या दिवशी बाबा माझ्याकडे आले आणि बाबा मला म्हटले की तुला असं वाटतं का की तुझी ताई सुसाईड करेल? मी मानेनेच नाही म्हटलं. म्हणे मग तू काय अशी पडलीस? तू उठ, तुला माझ्याबरोबर लढायचं आहे. मी बाहेर बघू का तुझी काळजी करत बसू? आणि तो पॉईंट होता ताई. मी उठून उभी राहिले आणि नंतर आम्ही 10 वर्ष लढलो. म्हणजे मी पोलीस स्टेशनला गेले पहिल्यांदा तेव्हा माझं वय 15 होतं. आणि त्या क्षणाला आम्ही लढायला सुरुवात केली आणि आम्ही जी जान्स आहे, आमचं दुसरं काही आयुष्यच राहिलं नव्हतं. आणि मी इतके सगळ्या प्रकारची माणसं बघितली. म्हणजे बाबा आणि मी ना नकाराला भिडताना नावाचा कार्यक्रम करायचो की आम्हाला हे लक्षात आलं होतं की सामान्यांना माहीतच नसतं नेमकं करायचं आहे काय. एखादी घटना झाली तर कुठं जायचं, FIR म्हणजे काय असते काहीच माहीत नसतं. पेपरमध्ये वाचतो फक्त असं असं झालं. येस. त्यामुळं मग आम्ही आमचा जर्नी सांगत सामान्यांना सांगायचो की असं झालं तर काय करायला पाहिजे. किंवा बरेच जण आम्हाला विचारायला पण यायचे. तर म्हणजे हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत होतो. पण ते 10 वर्ष माझ्यासाठी खूपच हार्ड गेले. आणि मला बाबांबरोबर लढायचंच होतं ताई. आणि इतक्या लोक पाहिले ना मी, म्हणजे बिनदिक्कत मदत करणारे पाहिले की मला एखादा कागद हवा आहे तर मला काढून दिलाय. असे पण होते की एका कागदाचे 50 रुपये होतील तर तू दे पैसे आणि घेऊन जा, इथपर्यंतही ठीक होतं. असे पण होते की आज रात्री इथे ये आणि सकाळी जाताना पेपर घेऊन जा. असे पण लोक होते. आणि मला ते सगळं टॅकल करायचं होतं बाबांना न कळू देता. आणि मला कुठल्या चुकीच्याही गोष्टी करायच्या नव्हत्या. त्यामुळे तो जो माझ्याशी सुद्धा लढा होता ना, आणि प्लस ह्या वृत्तींशी, त्यांनी मला खूप शिकवलं आणि मला खूप हार्ड पण बनवलं. आणि कुठंतरी ना मला असं वाटतं की हे सगळं नको यायला तिच्या वाट्याला. म्हणजे हे प्रत्येकच आई बाबाला वाटतं की आपल्या मुलांच्या वाट्याला हे येऊ नये. पण असं पण वाटतं की उद्या असं काही झालं तर तिला उठून उभं राहता आलं पाहिजे. म्हणजे ती तेवढी कणखर पण पाहिजे. ह्या दोन्ही दृष्टीने मग मला असं हे होतं की मी त्या दृष्टीने तिला समजवत. ती तशी खूप इमोशनल आहे. त्यामुळं पण करेल ती. नक्कीच करेल. मला 100% विश्वास आहे. खूप वेगळं विश्व उलगडून दाखवलंस. म्हणजे अनेकदा असं असतं आपल्याला आर्थिक यातना सोसाव्या लागलेल्या असतात आणि नेहमी असं वाटतं की ते माझं स्ट्रगल होतं आणि ते माझ्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये. पण तू ज्या भावनिक आंदोलनातनं गेलीस हे ऐकताना माणूस म्हणून, पालक म्हणून सोडून दे, माणूस म्हणून असं वाटतंय की हे तुझ्या वाट्याला सुद्धा का आलं? तू किती लहान होतीस, किती कोवळ्या वयात होतीस. आणि ह्याचं उत्तर सांगू ताई? म्हणजे ताई मला पत्र लिहायची. म्हणजे आम्ही घरात सुद्धा एकमेकांना पत्र लिहायचो. नंतर ती पुण्यात शिकायला आली. आज मी आणि सृजन पण एकमेकाला पत्र लिहितो. आणि ती मला खूप काही गोष्टी समजावून सांगायची, पत्रातनं लिहित राहायची. तर तिने एकदा मला लिहिलं होतं की तुला अनेकदा असं वाटेल मीच का. ज्या क्षणाला तुला वाटेल की मीच का, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचार, मी नाही तर मग कोण.
तुझ्यात ती कपॅसिटी आहे, तुझे खांदे ते पेलायला समर्थ आहेत म्हणून तेव्हा तू ते पेल. आणि नंतर असे जे लोक आहेत त्यांना तू मदत कर. हे तिने मला लिहिलेलं आहे पत्रांमधनं. म्हणजे खूपदा असं वाटतं की हिला काही इंट्युशन्स वगैरे व्हायचे का. खूप गोष्टी तिने मला खूप आधी सांगून ठेवलेल्या आहेत. त्या नंतर आपल्याला कनेक्ट होत जातात ना बऱ्याचदा. तसं होतं ते की हिने का बरं मला सांगितलं असेल. पण मी त्यामुळं नेहमी मला हा प्रश्न कधी पडतच नाही त्यामुळं की मी का. कधीच नाही असं वाटत. पण तुझ्या जगण्यातनं तू हे मला आश्चर्य असं वाटतं की ते सामर्थ्य आम्हाला मिळतंच, पण त्या पलीकडे तू स्वतःवर जे काम केलंयस त्यामध्ये किती कोमल असेल तुझं मन. तू स्वतःला कसं जपलंस, कसं घडवलंस याच्याबद्दल मला अजूनही आश्चर्य वाटतं. म्हणजे तुझ्या कुठल्याही पुस्तकातली 2 पानं वाचली तर तुझ्यातली कविता करणारी जी आहे तिला लवलेशही नाही आहे कुठल्या दुःखाचा, कुठल्या त्रासाचा, असं वाटतं वाचताना. माझं असं नेहमी म्हणणं असतं की व्हॉट यू गिव्ह आउट कम्स बॅक टू यू. तू जे प्रेम, जी माया आणि जो ठामपणा देऊ करतेस तुझ्या जगण्यातनं, ते सगळं प्रेम तुला 1000 पटीने परत मिळतंच आहे. येस. आणि ते मिळत राहू दे अजून खूप. थँक्यू. भूपाली, थँक्यू सो मच. आम्हाला थोडंसं थांबावं लागेल आणि मग आम्ही सृजनला भेटू. थँक्यू. थँक्यू. तर आज आपल्याकडे आलेली आहे अत्यंत गोड, माझी अत्यंत आवडती सृजन. स्वागत आहे सृजन. थँक्यू सो मच. आणि मला म्हणजे जेव्हा मला कळवलं सायलीताईने की असा प्रोग्राम आहे, तेव्हा मी खरं सांगते माझा हा सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू आहे किंवा पॉडकास्ट आहे आणि तो मला तुझ्यासोबत करायला मिळतो याचं मला खूप जास्त आनंद आहे. म्हणजे माझी सुरुवातच एका ग्रेट पर्सनॅलिटी सोबत आहे. माझी कॉलर ताट झाली एकदम. हां, तर मला आता फुल लाईफ टाईम ह्याच्यावरती भाव खाता येणार आहे. जो मला खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच तू मला बोलवलंस. माय प्लेजर. कारण मला इतकं छान वाटलं की तू हो म्हणालीस. तू ऑल द वे नगरहून आलीस इथे, वेळ काढलास. नाही, वेळेचं नाही. नाही तसं लहान आहे नाही. मी. अरे तू लहान असलीस तरी काय झालं, तुमची कामं असतात, तुमचा दिवस असतो. भूपाली पण आली हो. तर जरा आम्हाला स्पेशल वाटतं ना की आम्ही तुम्हाला त्रास दिला पण तो तुम्ही प्रेमाने मान्य केला की चल चल ठीक आहे. पण ही जी शेजारी तुझ्या बॅग तू घेऊन आलेली आहेस ही, हो, तर हे मला अमान्य आहे. आजीने तुझ्यासाठी खास चिवडे करून पाठवले. मग चालेल. 2 चिवडे करून पाठवले. थँक्यू. आम्ही सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे ना. तू छोटी आहेस तर माझेच लाड झालेत आणि ते मला दिसले होते की खाऊ आहे काहीतरी. तर थँक्यू सो मच यासाठी. आणि जितकी भूपाली प्रेमाने काहीतरी आठवणीने आणत असते तसं तुझ्यात उतरलंय ते. थँक्यू. तर आता आधी साधे आणि मजेचे प्रश्न विचारते, टिपिकल. की तू किती वर्षाची आहेस? मी आत्ता सध्या 14 वर्षाची आहे, पण मे मध्ये लवकरच 15 वर्षाची होईल. अच्छा, मे मध्ये वाढदिवस आहे तुझा. हां, 26 मेला असतो माझा बर्थडे. लक्षात ठेवणार. आणि सृजन तू आता कितवीत आहेस? म्हणजे 9वीत? 10वीत. ओके. आणि तुझं पूर्ण नाव सांग. माझं पूर्ण नाव सृजन भूपाली निसळ. तर सृजनचा तर आहेच अभिमान, पण पुढे 2 शब्द जे येतात भूपाली निसळ, तो पण आम्हाला सॉलिड अभिमान आहे. मला खूप आवडते भूपाली आणि तिचं लेखनही मला खूप आवडतं आणि माणूस म्हणून मला ती आवडते फार. आमचं नगर, अहिल्यानगर बाबाशिवाय इनकम्प्लीटच आहे. ते नगरची ओळखच बाबाशिवाय शक्य नाही आहे. इतकं म्हणजे माझ्या आबांनी पण, म्हणजे आजोबांनी पण केलंय, पणजोबांनी पण केलंय, बाबांनी पण केलंय आणि आता ही माझी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी झाली आहे की मी पण करावं. एवढं नको वजन घेऊ त्या रिस्पॉन्सिबिलिटीचं. पण किती छान तू भूपालीला बाबाच म्हणतेस. हो, कौतुकाचं आहे हे. मी फक्त अंडरलाईन करून विचारलं कारण ऐकणाऱ्याला कधी कधी एकदम समजत नाही ना तू काय म्हणालीस. तर
समर्थच आहे, ती बाबासारखीच समर्थ आहे अगदी आणि तुझी बाबा आहे. हो येस. तुला सृजन या शब्दाचा अर्थ माहिती आहे? हो. आम्हाला सांग तुझ्या भाषेत. सृजनचा मेन अर्थ होतो द प्रोसेस ऑफ क्रिएशन. म्हणजे एक अर्थ आहे की नवनिर्माण, नवनिर्मिती म्हणजे सृजन. आणि कधी कधी सृजन या शब्दाचा अर्थ प्रोसेस ऑफ क्रिएशन ला प्रेझेंट करायला सुद्धा वापरण्यात येतो. सो माझं नाव खूपच संस्कृत भाषेतून त्याचा उगम आहे. म्हणजे तो संस्कृत वर्ड आहे. सो मला खूप आवडतं माझं नाव. तुला आवडतं? unique आहे एकदमच. किती छान. कारण मला सृजन नावाचं कोणी भेटलं नाहीये. तूच आहेस माझ्या आयुष्यातलं सृजन. आणि आत्ता तू बोलता बोलता अहिल्यानगर असा शब्द वापरलास, तर अलीकडेच नाव म्हणजे वर्ष झालं असेल आता जास्त. तर नगरमध्ये ह्याचे काय पडसाद उमटले सृजन? म्हणजे आधी आम्ही अहमदनगर म्हणायचो, अहमदनगर. हो आता अहिल्यानगर झाले. म्हणजे बोली भाषेत आपण नगरच म्हणतो. हो. पण काय वाटतं, म्हणजे तिथल्या जनमानसात काय भावना आहे? जेव्हा नाव चेंज करायचं चाललं होतं ना, तेव्हा बरेचसे लोकांना ते असं हे नाही झालं. म्हणजे खूप आधीपासून अहमदनगरच नाव आहे जिल्ह्याचं, आणि ते डायरेक्ट अहिल्यानगर झालं तर मग ते अडॉप्ट करायला असं लोकांना हे नव्हतं होत, ते पचत नव्हतं जास्त. म्हणजे जेव्हा फायनली अहिल्यानगर झालं तेव्हा ते अहिल्यानगर म्हणून अडॉप्ट करायला खूप वेळ गेला. म्हणजे मला पण वेळ गेला. कुठली आहेस तू, तर अहमदनगरच यायचं. तर आता ते हळूहळू करून सगळ्या लोकांनी ते मानसिकता केली तयार की अहिल्यानगरमध्ये राहतो आपण, अहमदनगरमध्ये नाही राहत. अहमदनगर नावाचं आता काहीच नाही आहे असं. पण तरी कुठंतरी वाईट पण वाटलं बरं का मला स्वतःला आणि बऱ्याच लोकांना, की एक खूप जुनी ओळख होती अहमदनगरची, ती आता ते नावच पुसलं गेलं. मला कुतूहल आहे या बाबतीत की कसं असं, म्हणजे कालपर्यंत आपलं नाव एक होतं. म्हणजे पूर्वी कसं लग्न झालेल्या मुलींची नावं बदलायचे, तर असं कसं आयुष्य बदलून टाकायचं की कालपर्यंत आपण वंदना होतो आणि आज आपण अचानक काहीतरी वेगळ्याच नावाची मुलगी झालेलो आहोत. असं कसं? मी जेव्हा छोटी होते तेव्हा मी शूटिंगला मद्रासला जायचे. अच्छा. आणि माझा सिनेमा संपेपर्यंत त्याचं चेन्नई झालं. तर मला खूप स्वतःला शिकवावं लागलं की मद्रास नाही, चेन्नई चेन्नई. तर ते वळणी पडायला वेळ लागतो. हो नाही, आम्हाला पण खूप वेळ लागला. म्हणजे अहिल्यानगर एस्पेशली शाळेमध्ये ते बोर्डावरती अहिल्यानगर वाचताना असं हे व्हायचं की काय म्हणजे. आणि तो ड्रास्टिक चेंजेस होता प्रत्येकासाठी. पण आता पडतोय पचनी. सृजन, तू पहिल्यापासनं तुझ्या नावाला साजेशी आहेस. तू खूप क्रिएटिव्ह आहेस, लिहित असतेस, तुझं वाचन छान आहे. या सगळ्यापेक्षा मला महत्त्वाचं जे वाटतं ते म्हणजे तू एक मासिक चालवतेस. हो. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांग की ती प्रेरणा तुला कुठनं मिळाली, त्या मासिकाचं नाव काय, त्याचं संपादनही तू स्वतःच करतेस. मुळात मी ना आधी वयमची मासिकं वाचायचे. सो मला त्या एकंदर गोष्टीचं खूप फॅसिनेशन होतं लहानपणी. असं की किती भारी असं वेगळ्या प्रकारच्या लेखांचा, गोष्टींचा, चित्रांचा असं एक संग्रह पुस्तकामध्ये, आणि तो दर महिन्याला नाही तर वर्षाला तो येत असतो नवीन. तर मला त्याचं खूप भारी वाटायचं. आणि माझ्या डोक्यात सहज एकदा कल्पना चमकून गेली की आपण पण असं करू शकतो का. माझ्याकडे पुस्तकं बरीच होती, माझ्याकडे टाईप्स ऑफ गोष्टी पण बऱ्याच होत्या, टाईप्स ऑफ साहित्य पण बरंच होतं. सो मला असं वाटलं की ह्याचं एक छानपैकी आपण एक संकलन करूयात. आणि तेव्हा मी कोणालाच सांगितलं नाही. मी माझी वही घेतली आणि मला जे हवं ते मी त्या नोटबुकमध्ये लिहिलं. आणि ते जेव्हा कम्प्लीट झालं तेव्हा मी ते बाबाला दाखवलं. मी आधी कोणालाच सांगितलं नाही की मला असं वाटलं. पण त्याला किंवा प्राजक्ता स्वरूपातही माझ्या घरचे जे आहेत त्यांना तो इतका संकल्प आवडला माझा की मग त्यांनी एकदम जोरोशोरोसे त्याला एकदम पुश दिला. मग त्यासाठी चित्र काढणं, त्याला एडिट करणं, सगळं मग त्यांनी केलं. आणि मग शेवटी नावाचं पण हे होतं, नाव काय ठेवायचं मासिकाचं. सो मग आम्ही असं सर्च करायला लागलो, संस्कृत पुस्तकं, संस्कृत वर्ड्स त्याच्यावरतून आम्ही शोधायला लागलो. सो आनंद घन आवडलं नाव. आनंद घनाचा अर्थ पण खूप छान होतो की
असा ढग की ज्याच्यामधून पाऊस नाही तर आनंद बरसतो असं. तर मग ते नाव आवडलं आम्हाला आणि मग ते मासिकाचं नाव ठेवलं. आणि त्याच्या जोडीला सांगच, आनंद घन कुणाचं नाव आहे? आनंद घन लता दीदींचं नाव आहे. त्या संगीतकार म्हणून जेव्हा संगीतकार आपल्या म्हणून आनंद घन या नावाने करतात. करेक्ट, अखेरचा हा तुला दंडवत हो त्यांचं आहे ना. हो किती छान हा योगायोग. म्हणजे ही पूर्ण मासिकाची संकल्पना तुझी होती, हो. असं नाहीये की मी खूप लहान होते तेव्हा, 11-12 वर्षाचीच होते तेव्हा. पण छान वाटतं कधी कधी. म्हणजे तुला कुणी सांगितलं नाही, शाळेतनं प्रोजेक्ट दिलं नव्हतं, घरी आजीनी किंवा तायांनी आणि बाबांनी असं सांगितलं नव्हतं, नाही. ते तुला सुचलं. हो तू ज्या वातावरणात आहेस किंवा भूपालीचा स्वभाव, तुझ्याबद्दलचा तिचा भाव, हम्म. या दोन्हीमध्ये एक फार चांगल्या प्रकारची विचार प्रक्रिया आहे. होय. ती तुला लाईटली नाही घेत, नाही. नाही घेतेही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत तुला सुचलेल्या, हो तू ज्याच्यातून इन्स्पायर झालीस हो त्या तिने ऐकून घेतल्या, होय. त्या पूर्णत्वाला गेल्या. हे किती छान आहे. त्याचं तसंच लहानपणापासून मला असंच प्रोत्साहन घरून मिळालं आहे. वातावरण पण घरचं आणि आजूबाजूचं तसंच आहे राहिलं आहे माझं, की जितकं आजूबाजूला आहे आपल्या चांगल्या गोष्टी, त्या कशाप्रकारे किती आणि कशाप्रकारे त्या ग्रास्प करता येतील ते करायचं. कारण जे चांगलं आहे ते आता फार वेळ टिकणार आहे का अजून निर्माण होणार आहे ह्याची काहीच गॅरंटी नाही राहिली आहे. इतकं जग ड्रास्टिकली बदलतं आहे वा AI मोडमध्ये जातं आहे, त्याच्यामुळे चांगल्याच्या पोटेन्शियली चांगल्या गोष्टी आहेत त्या आता कमी कमी होत चालल्या आहेत. तुला असं वाटतं कमी होत चाललाय चांगुलपणा जगातला? चांगुलपणा जगातला हरवतो आहे, चांगुलपणा नष्ट नाही होणार, पण तो कुठेतरी हरवतो आहे की कमी लोकांमध्ये आहे किंवा जे चांगले आहेत ते एक्सप्रेस करता येत नाही आहे त्यांना. अशा काही मधल्या गोष्टीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. तर चांगुलपणा नाही नष्ट होणार कधी, तो कसं काय नष्ट होईल, पण मध्ये मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आलेत म्हणून तो दिसत नाही आपल्याला. आणि ज्या काही छोट्या गोष्टी पण आहेत की ज्या अशा थोड्या निगेटिव्ह आहेत, त्याला इतकं हायलाईट केलं जातं आहे सोशल मीडियावरती, जे की मला पण कधी कधी चुकीचं वाटतं. म्हणजे कधी कधी न्यूज ऐकताना, आजी न्यूज ऐकते घरी, न्यूज चॅनल्स, तर ते ऐकताना पण असं होतं की अरे किती वाईट बातम्या आहेत, थोड्या चांगल्या पण सांगा. क्रिकेटचं सांगा हवं तर चांगलं काहीतरी, पण सांगा ना, असं का बरं. पण असं पण आहे सगळं. तुला काय वाटतं, काय आहे वाईटपणा जगामध्ये? म्हणजे चांगुलपणाच्या विरुद्ध अर्थी शब्द म्हणून मी वाईटपणा म्हणतेय, पण निगेटिव्ह गोष्टी काय आहेत आपल्या भोवताली? निगेटिव्ह गोष्टी अशा आहेत की लोकांना फक्त स्वतःच पडलेलं आहे, तर त्याचं मला वाईट वाटतं. अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आता मला शाळेमध्ये सुद्धा मी माझ्या कुठल्या पण मैत्रिणीला जर हेल्प केली तर कुठेतरी थँक्यू, सॉरी, हां तू नको करू मी करते असं म्हणायची पण जी एक टेंडन्सी ती हरवत चालली आहे. आणि त्याचा मला खूप प्रॉब्लेम होतो, कारण मी म्हणते आणि मला असं वाटतं की हां आज कधीतरी समोरच्याने थँक्यू म्हणलं पाहिजे, पण तसं ते होत नाही. आणि मला समजू शकते, मला मी हे कधी कबूल करत नाही, पण मला पण खूप असं वाटतं की आपण जर चांगलं वागलो तर ते शब्दशः थँक्यू म्हणा अशी आपली अपेक्षा नसते, पण एका कृतीतनं, एका नजरेतनं, एका स्पर्शातनं ते व्यक्त करू शकतात ना की अरे यार तू माझी मदत केलीस. हो तेच तर, मला ते खट्टू होते. तू मला मदत केलीस. पण बरोबर आहे, खट्टू होतो आपण, पण ते म्हणण्याचा मोकळेपणा प्रत्येकामध्ये असतो असं नाहीये. आपल्यातला चांगुलपणा हरवत चाललाय, तो हरवू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? म्हणजे साधं स्वप्न बघणं हा सुद्धा चांगुलपणा आहे. लगेच समोरच्याला जाऊन मदत केली आणि रस्ता ओलांडायला हात दिला किंवा पैसे नेऊन दिले अडचणीत असलेल्या माणसाला, एवढं साधं नाहीये ते. चांगुलपणा हा बराच आपल्यात रुजलेला असतो. तर तुला काय वाटतं, आपण काय करूया? सुरुवात ही फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिली सुरुवात ही स्वतःपासूनच असते असं म्हणजे मला तरी वाटतं. घरचे सांगतात किंवा मला तरी वाटतं. आणि चांगुलपणा टिकवण्यासाठी
छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण स्वतःमध्ये चेंज केल्या तरी खूप होतं. म्हणजे आता तू जसं म्हणले की एखाद्याला हेल्प करणं किंवा स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं हे सुद्धा चांगुलपणा अंडरच येतं. वेल सेड. की आता तू पहिले की स्वप्न बघणं पण चुकीचं नाही आहे. सो स्वप्नांच्या मागे सुद्धा आपण फोकस राहून जर काही केलं आणि आपल्यापेक्षा छोट्यांसमोर, आता मी सगळ्यात सिनियर आहे शाळेतली, सो आम्हाला सगळ्यात ऐकवण्यात येतं की चांगलं राहा, चांगले राहा, यू आर द एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ स्मॉल चिल्ड्रन. तर ते पण मला वाटतं की स्वतः काहीतरी चांगलं करून आपण दुसऱ्यांना चांगलं सांगत राहणं हे सुद्धा चांगुलपणा टिकवण्यासाठी खूप मोठं पाऊल असेल. की म्हणजे ऑलमोस्ट की ज्या सगळ्यांना वाटतं की कुठंतरी काहीतरी असलं पाहिजे, हे असं हरवून नाही चालणार. सो तेव्हा ह्या गोष्टी जरी केल्या ना, आणि छोटी मुलं खूप इन्फ्लुएन्स होतात. म्हणजे माझ्यावरतून मी बघते ना, सो मी खूप आधीपासून शाळेत आहे. म्हणजे आता हे माझं 12वं वर्ष आहे माझ्या शाळेमध्ये. सो मी जसे जसे मोठी होत चालली आहे तसं तसं छोटे मुलं अशी अट्रॅक्ट होत आहेत माझ्याकडे की अगं तू किती छान बोललीस तेव्हा, तू हे केलं होतं, आम्हाला टीचरने सांगितलं, तू ही ॲक्टिव्हिटी केली होती, आम्हाला पण करायची आहे, तू किती वाचतेस, असं. तर मला ते खूप छान वाटतं की मी काहीतरी चांगलं करते आणि माझ्यामुळे कोणाला तरी चांगलं करावं वाटतंय. हे पण माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि ही जरी आपण केली तरी ते खूप मोठं चेंज आणेल. पण त्या आदर्शपणाचं तुझ्यावर वजन नाहीये. नाही. तू एक मस्त आनंदी मुलगी आहेस. हो कारण तुला अनेक गोष्टी करायला आवडतात हो. आणि यू फॉलो युअर हार्ट. येस. हो की नाही? येस. इतक्या साध्या पद्धतीने तू जगत असतेस. हो पण मला तुला विचारायचं होतं की जेव्हा आपण म्हणतो की आपण स्वतः चांगलं काम करूया, जे मला पण वाटतं, हो. पण मग जगात जी अशांतता आहे आत्ता, आपल्याला जे बातम्यांमध्ये ऐकायला, बघायला, वाचायला मिळतं की 2 देशांमध्ये युद्ध चालली आहेत, माणसं मारली जात आहेत आणि एक अशांती आहे आसपास हो आणि अस्वस्थता आहे, हो. त्याचा काही पडसाद उमटतो मनावर? त्याच्याबद्दल विचार केला जातो? राग येतो त्याचा. म्हणजे असं का होतंय, म्हणजे का लोकांना मारायचंय? म्हणजे जे मरतायत त्यांची काहीच चूक नाही आहे कशामध्येच. जे काही आहे ते आर्मीनं केलंय वा पॉलिटिशियन्सनी केलंय वा जे कोणी असो ते, त्यांच्यावरती काहीच होत नाही आहे आणि निष्पाप जीव नाहक मारले जात आहेत. तर त्याचं मला असं काय म्हणतो, राग येतो खूपच की असं नाही झालं पाहिजे. पण ते होतंय आणि ते आपण नाही थांबवता येते, ह्याचं पण कुठेतरी असं फ्रस्ट्रेशन येतं मला कधी कधी. म्हणजे असं हे होतं की मी का नाही काही करू शकत आहे, आत्ताच्या आत्ता जाऊन ते विमान खाली उतरवा असं म्हणायची मला इतकं वाटतं आतून की म्हणावं डोनाल्ड ट्रम्पला जाऊन की थांब बाबा तू नको करूस असं. आता मध्ये पण मी न्यूज वाचली की इराणच्या मुलींच्या शाळेवरती बॉम्ब टाकला आणि 300च्या वरती मुली मेल्या. तर किती वाईट. आणि त्यांच्या पालकांचा फोटो दिला होता त्याच्यामध्ये. तर मला इतकं वाईट वाटलं ते की हे कुठं जाणार आहे आणि ह्यातून काय मिळणार आहे फायनल प्रोडक्ट. मला फार वाईट वाटतं त्याचं. पण तुला माहिती आहे, तुझा हा आत्ताचा राग आहे किंवा तुझं वाईट वाटणं नक्की पोचतं, कारण तू उगवता फोर्स आहेस जगाचा. आणि जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं ना, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो हो आणि ते ऐकलं जाईल. तू नक्की व्यक्त हो. कारण पिचत राहण्याची किंवा सहन करण्याची जर सवय लागली ना, तर मग जगण्याला काही मजा नाही. आपला जो देश आहे, त्या देशाचा एक फार इंटरेस्टिंग गुण आहे, तो म्हणजे सौजन्यशीलता. हो आपण सौजन्यशील राहून शांततेसाठी प्रयत्न करत राहिलो हो आणि आपण आपल्याच देशाचे नागरिक आहोत, हो. त्यामुळे ते गुण आपण अधिक आक्रमक पद्धतीनं सौजन्यशील झालो तर आपणही बदल घडवू शकू. हो. तू एक क्रांतिकारीच मुलगी आहेस असं मला वाटतं. बापरे. तू माझ्या मैत्रिणीला बाबा म्हणतेस, हो तर त्याच्याबद्दल तुला जरासं बोलायला आवडेल का? कारण काय हो. वेगळं तिने जर वाटतं. तुला वेगळं तर वाटतंच, बरं ती जर म्हणाली असेल की तू मला बाबा म्हण, ते तू मान्य करणं. नाही असं झालंच नाही. ओ
मी खूप लहान होते आणि मला असं कुणीच सांगितलं नाही, कुणीच सांगितलं नाही की हिला आई बोल, हिला बाबा बोल, हिला आजी बोल, कुणीच नाही सांगितलं. मी ते आपसूक माझं माझं बाबा म्हणायला लागले बाबाला म्हणजे. सो ते असं आतून आलं माझ्या. लहान होते मी, म्हणजे मला काही हे पण नव्हतं, समज पण नव्हती. जेव्हा छोटं पिल्लू बोलायला लागतं ॲट दॅट व्हेरी मोमेंट मी त्याला बाबा म्हणते. सो ते माहीत नाही कसं झालं, पण मला कोणीच सांगितलं नाही. ते आतून माझ्या आलं आणि ते त्याला खूप जास्त आवडलं आणि म्हणून त्याने मग ते सस्टेन केलं आणि ते आतापर्यंत तसंच आहे. पण तुमचा ॲक्सेप्टन्सच धमाल आहे. म्हणजे मला खूप आवडतं की भूपालीला हे आवडणं ऑब्व्हियस होतं, पण त्याच्याबद्दल तुझे कोणी मित्रमैत्रिणी किंवा नवीन ओळख झालेली माणसं आश्चर्य व्यक्त करत नाहीत? खूप करतात. म्हणजे आधी तर सगळ्यात आधी तर तुझी आई असं बोलली, तुझी आई असं बोलली. मला तर लहानपणी वेगळं वाटायचं, म्हणजे 4th-5वी पर्यंत, की आई बाबा आहे तो माझा, आई काय म्हणताय त्याला. आणि मी असं बोलले की अरे असं कसं काय, बाबा नाही आहे तो तुझा. मला असं मग हे थोडं असं कन्फ्युजन व्हायचं. नंतर मग बाबा येऊन मला सांगायचं की असं असं असतं, आई बाबा दोन्ही असतात, पण तू मला बाबा म्हणते म्हणून त्यांना ते काहीतरी वेगळं वाटतं. आणि आत्तासुद्धा ते त्याचं आश्चर्य व्यक्त केल्यावरती मग मी सांगते त्यांना की मी लहानपणापासून त्याला बाबा म्हणते म्हणून तो माझा बाबा आहे म्हणून. आणि त्यांना असं अप्रूप वाटतं की हे काय वेगळं, हे काय युनिक, तुला त्रास नाही का होत, तुला आई नाही आहे. म्हणलं अजिबात नाही. मुळात माझ्या घरी ना मी बाबाला बाबा म्हणते, आजीला आई म्हणते, कारण बाबा आजीला आई म्हणायचं तर ते लहानपणापासून ऐकून मी त्याला आई म्हणते. बाबाच्या 2 फ्रेंड्स आहेत, प्राजक्ता खैरनार आणि स्वरूपा चव्हाण म्हणून, की ज्या आता फ्रेंड्स नाही राहिल्या आहेत. दे आर दी मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन्स इन आवर फॅमिली. म्हणजे त्यांच्याशिवाय मी इमॅजिनच करू शकत नाही फॅमिली. येस. सो त्यातली प्राजक्ता ताई माझी आई झाली आहे आणि स्वरूपा ताई माझी लहान बहीण झाली आहे. म्हणजे मला लहानपणी वाटायचं की माझी छोटी बहीण पाहिजे म्हणून. तर तेव्हा मग ती माझी लहान बहीण झाली. आता पण ती माझी लहान बहीणच आहे. सो असं एक खूपच युनिक आणि एक खूप स्वीट फॅमिली मला मिळाली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं कुठंच वाटत नाही कधी की मला एक नातं आईचं कधी मिळालं नाही. कारण प्राजक्ताताई इतका भारी वेळी माझी आई आहे ना, म्हणजे मला खूप आवडतं तिचं, मला तिनं माझं आई असणं मला खूप जास्त आवडतं. आणि ते कुठंतरी मग लोकांना मग स्टोरीज कुक करून सांगाव्या लागतात काहीतरी, की माझा बाबा इथं असतो हे, आणि मग माझी आई असते मुंबईला त्यामुळे ती इथे येत नाही, असं काहीतरी कुक करून सांगावं लागतं. पण त्यात पण मला मजा येते. आणि का नाही, तू स्वतः ज्या खुलेपणाने हे सगळं स्वीकारलंयस आणि तुझ्या फॅमिलीनी, हो, की तुमच्या सगळ्यांमध्ये पूर्णता आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये एक कम्प्लिशन आहे नात्याबद्दल. येस. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे कुठे धडपडून शोधायला जात नाही आहात. पण कधी कधी तुला असं वाटतं की जर मावशी असती तर बाबा म्हणजे भूपाली अशी टफ नसती झाली, हो, तिने आयुष्यात वेगवेगळे निर्णय नसते घेतले. तर तुला वाटतं की कशामुळे आपली मावशी गेली असेल, काय झालं होतं? मला मेन केसबद्दल एवढं नाही सांगितलं बाबांनी कधी. तो म्हणला की तू खूप लहान आहेस, ते सगळं ऐकायला तुला बेअर नाही होणार ते, त्याच्यामुळे त्यांनी एवढं नाही सांगितलं. पण मला मेन घटना माहिती आहे काय झालं. तर त्याचं मला असं नेहमीच काय म्हणतो आश्चर्य वाटलं आहे की असं का म्हणून झालं असेल. कारण माझी मावशी खूपच ब्रिलियंट होती. म्हणजे शी वॉज जस्ट 19 years old की जेव्हा ती गेली, तरीसुद्धा तिच्या कविता, तिनं लिहिलेल्या कविता, तिचं कथक, तिचं वाचन आणि तिचं एकंदर जो स्वभाव होता तो इतका युनिक आणि इतका ब्रिलियंट होता की मला असं कुठेतरी वाटतं की ती जर असती ना तर इंटरनॅशनल लेवलला CEO असती कुठल्या तरी कंपनीची. इतकं तिची ब्रिलियन्सी लेवल आणि इतकं ती हुशार आणि बुद्धिमान होती. सो इतकं पॉझिटिव्हिटी तिच्यामध्ये असून सुद्धा तिच्यासोबत असं झालं म्हणजे हा एका अर्थाने अपघात आहे किंवा त्याबद्दल एक संदिग्धता आहे. हो, आपल्याला कळलेलंच नाहीये की हे माणूस आपल्यातनं का गेलं. त्याचं वाईट वाटतं मला कधी कधी. पण कुठेतरी असं मला असं वाटतं की
ताईचे असे बरेच गुण आहेत, म्हणजे बाबाच्या ताईचे, माझ्या मावशीचे असे बरेच गुण आहेत की जे माझ्यात आहेत. म्हणजे आम्ही दिसण्यापासून वाचनापर्यंत सगळे सेम होती. ती पण सावळी होती, मी पण सावळी आहे. तिचा स्पीड खूप होता वाचनाचा, सो फॉर्च्युनेटली मला पण खूप फास्ट वाचता येतं. मस्त. सो तिला पण संगीताची खूप आवड होती, मला पण आहे. तिचं पण वाचन दांडगं होतं, मला पण आहे. तिला पण चष्मा होता, मला पण चष्मा आहे. सो अशा सिमिलॅरिटीज आमच्यात आहे, हे मला माझं फॉर्च्यून वाटतं की तसं ते आहे. म्हणजे कुठंतरी काहीतरी मी तिच्यासारखी आहे आणि मला त्या लेवलला जायचं आहे की ती ज्या लेवलची ब्रिलियन्स होती त्या लेवलला कुठंतरी मला पोहोचायचं आहे. आणि तसं पत्र बाबाला लिहायचं आहे, हो जसं मावशी लिहायची. हो तसंच. आणि मुळात ना एक खूपच छोटीशी घटना अशी झाली ताई म्हणजे मावशी आणि बाबामध्ये की त्याच्यामुळे मी आले. जेव्हा बाबा माझा एवढा होता तेव्हा ताईने म्हणजे मावशीने त्याला सांगितलं की यू हॅव टू ॲडॉप्ट अ गर्ल आणि तिचं नाव सृजन ठेवायचं आहे, असं मावशीने बाबाला सांगितलं होतं कधी तेव्हा. आणि मग ते कुठेतरी सत्यात उतरलं. आणि मग म्हणून मी तिची नेहमी ग्रेटफुल आहे. म्हणजे माझा असं ग्रॅटिट्यूड आहे तिच्याप्रती की थँक्यू तू सांगितलंस बाबाला आणि मी आले या घरी. आणि माझं फॉर्च्यून हेच आहे की मी तिच्यासारखी आहे आणि मी कायम असंच करत राहीन की तिला कुठं वाईट नाही वाटणार की माझी भाची अशी वेडी निघाली. तिला वाईट नाही वाटलं पाहिजे. तेच मला वाटतं की शी शुड बी प्राऊड ऑफ मी. वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि वेडी तू आहेस, त्याबद्दल काहीच शंका मनात आणू नकोस. मी लिहून द्यायला तयार आहे की एवढे सगळे उद्योग कोणी करतं का इतक्या लहानपणी. किती मजा वाटते मला. तू कितीतरी ठिकाणी छान सूत्रसंचालन केलंयस, बोललीयस, कविता सादर करतेस. तर हे आपसूक आलंय तुला का तू प्रॅक्टिस करतेस दणकून घरी जाऊन? मला ना एक वेगळ्या प्रकारचा स्टेज फोबिया आहे. मला जेव्हा काही पाठ करायचं असतं आणि प्रेझेंट करायचं असतं तेव्हा मला नाही जमत. बरं. पण जेव्हा असं उत्स्फूर्त काहीतरी बोलायचं असतं तेव्हा मी खूप वेळ बोलू शकते कोणासमोर पण, मग किती पण लोक असे ना, मला नाही त्याचं घाबरत. म्हणजे मी नाही त्याचं फिअर मनामध्ये बाळगत. बरं. पण असं काहीतरी लर्न करून मग तयारी करून बोलायचं मला मग प्रॉब्लेम होतो की मग परीक्षेत काय करतेस? ते सगळं पाठच करावं लागतं. नाही, परीक्षेमध्ये मी माझं लिहिते समजून घेऊन, कारण मला माहिती माझ्या त्याने रट्टा नाही मारणं होणार, तो बसणंच शक्य नाहीये. सो मग मी तेव्हा समजून घेऊन परीक्षेत लिहिते आणि जे काही मार्क येतात ते येतात. बरे मिळतात मार्क? अबाव ॲव्हरेज आहे मी. ओके. आणि तुम्हाला काय मॅथ्स सायन्स इंग्लिशमध्ये आहे का सगळी शाळाच इंग्लिश आहे? सगळी शाळा इंग्लिश आहे, पण तरी मराठी शिकवतात. मराठी विषय आहे? मराठी विषय आहे. हिंदी आहे ना, सेकंड लँग्वेज आहे हिंदी. ओके. आणि मग अजून एक लँग्वेज वगैरे ती कॉलेजमध्ये असेल का? काय माहिती. तू जी साईड निवडशील त्याच्यावर आहे कदाचित. तुला काय वाटतं की आता प्रोफेशन म्हणून म्हणजे आता 10वी नंतर तू कुठली तरी साईड निवडशीलच, तर तुला काय व्हायला आवडेल? म्हणजे तुझा ड्रीम जॉब काय आहे? मला ना आर्किओलॉजीची खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे लहानपणा म्हणजे तो इंटरेस्ट माझ्या मायथॉलॉजीतून जन्मला. मला मायथॉलॉजी प्रचंड आवडते. आणि नॉट ओन्ली इंडियन मायथॉलॉजी, मला जर्मन नाही, ग्रीक, रोमन, इंडियन आणि इजिप्शियन मायथॉलॉजीचं खूपच वेड आहे. म्हणजे ऑब्व्हियस नाहीये की आजोबांना ते वास्तुविशारद होते म्हणून आले असं नाही. नाही. किंवा बाबा पण आर्किओलॉजीमध्ये, त्यांनी त्याचं पुस्तकच 2 आर्किओलॉजी बेस्ड आहेत. सो तिथून पण मला ते आलं नाहीये. मला मायथॉलॉजी म्हणून आर्किओलॉजीचं वेड लागलंय. सो ते माझं ड्रीम जॉब आहे की उत्खननं करायची, जे मंदिर आहे त्याचं ॲनालायझेशन करायचं, की असं काय त्यांना सुचलं असेल की त्यांनी एवढं आजोबा घडवून ठेवलं ते, की इतकं काय काय भूकंप झाले, त्सुनामी आल्या, पडझड झाली तरी तसंच स्टेबल आणि एकदम दिमाखात उभं आहे. सो असं त्यांचं काय त्यांनी मेथड्स केल्या असतील ह्याचं मला कायम फॅसिनेशन आहे. सो मला ते करायला आवडेल खूपच. आणि त्याच्यासाठी मग सायन्सच घेईन मी पुढे 10वी नंतर. बरं. तू हम्पीला गेलीयस? बघितलंयस? हो.
काय कमाल आहे ना, म्हणजे तिथलं हो. आर्किटेक्चर बघून आपण थक्क होऊन जातो की हो, हे इतकं एवढ्या huge शतकांपूर्वी आणि कसं केलं हो, असेल. तेच. तर त्याचंच मला हे वाटतं, अप्रूप वाटतं. आणि लहानपणापासून ना आम्ही जिथं कुठं फिरायला गेलो आहे ना, सो अशाच हेरिटेज साईट्सलाच गेलेलो आहे. हम्पी झालंय, अजून बेलूर हळेबीड झालंय, आंध्र प्रदेश ऑलमोस्ट कव्हर केलाय आम्ही. सो महाराष्ट्रामध्ये सुद्धा औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेण आहे. हे खूप भाग्य आहे महाराष्ट्राचं की आपल्या महाराष्ट्रात खरंय. वेरूळ आहे. आणि मी लहानपणापासून निदान 100 वेळा गेली असणार आहे वेरूळला. मला म्हणजे बाबा पण जेव्हा केव्हा जातो ना रिसर्चसाठी, तेव्हा मी म्हणतेच त्याला की ने मला म्हणून. मला जायला आवडतं तिथे खूपच, आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं तिथे. एकाच गुंफेमधून काहीतरी नवीन मिळतं आपल्याला. सो ते पण भारी वाटतं की किती नॉलेज आहे एकाच गुंफेमध्ये, आणि किती नॉलेज आहे एकाच ठिकाणी एकाच वास्तूमध्ये सगळ्या प्रकारचं, आणि जे की अतिशय सुंदररित्या मांडलं आहे त्यांनी. सो हे किती झकास आहे आणि हे किती भारी आहे. सो त्याच्यामध्ये काहीतरी करायचंच आहे मला. असं म्हणतात की टीनेजर्स जरा आपल्या आईबाबांच्या पेक्षा मित्रमैत्रिणींमध्ये रमतात, पण यू स्टँड अपार्ट, कारण तू बऱ्यापैकी भूपालीबरोबर असतेस. हो, तर मग तुला मित्रमैत्रिणी आहेत की? एवढा नाही. बर. म्हणजे त्यांच्या म्हणजे शाळेमध्ये आहेत बरं का, क्लासमेट्स ज्या माझ्या आहेत त्या खूप आधीपासून आहेत, म्हणजे आम्ही खूप आधीपासून सोबत आहोत म्हणून त्या आहेत. पण त्यांच्या आणि माझ्या वाईब्स नाही मॅच होत, बर. म्हणजे नाही झाल्या कधी. तर म्हणजे मी त्याच्यामुळे का काही विचारते तुला की मला असं वाटतंय की आपल्या वाईब्स मॅच होतात आणि आपण हो. बराच वेळ गप्पा मारू शकू. हो, पण तेच तुझ्या वयाच्या मुलामुलींना समजत असेल का? का तुला ते अंतर जाणवतं? डू यू स्ट्रगल फाइंडिंग फ्रेंड्स? सो मच. बर. म्हणजे मला एक स्टेज अशी आली होती की मला फ्रेंड्सच नव्हतं कोणी, आणि मला त्याचा इतका त्रास झाला आहे की मला असं वाटलं की सगळ्यांना फ्रेंड्स आहेत. माझ्या समोर असायचे फ्रेंड्स चांगले, दादर माझ्या घरी 3 फ्रेंड्सचं बेस्ट उदाहरण आहे की ज्यांची फ्रेंडशिप अनदर लेवल स्ट्रॉंग आहे. सो मलाच असं व्हायचं की माझ्यासोबत का कोणी फ्रेंड नाही आहे. मग आता पण खूप वाईट वाटतं, पण लहानपणापासून हळूहळू बाबाने समजवत सांगितलं की तुला मिळेल, यू जस्ट वेट अँड वॉच, हॅव पेशन्स, आणि तुला जी कोणी मिळेल बेस्ट फ्रेंड म्हणून ती डायरेक्ट मिळेल, आणि ही गॅरंटी आहे की ती खूप बेस्ट असेल. सो मग हे पण आहे की मला जेव्हा तू भेटलीस तेव्हा पण मला असं वाटलं की यू कॅन बी माय फ्रेंड, यू आर माय फ्रेंड. सो मला त्याचं पण खूप छान वाटतं की जे कोणी आज माझं फ्रेंड म्हणून आहे ते खूप भारी आहे. ते तू झालीस किंवा माझे बाकीचे फ्रेंड्स झाले, ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण तरी मला खूप छान वाटतं त्यांच्यासोबत. की मला असं हे नाही राहिलं की आता माझ्याच वयाचं कोणीतरी फ्रेंड पाहिजे मला. माझ्यापेक्षा खूप मोठं पण चालेल, माझ्यापेक्षा खूप छोटं पण चालेल. हो. मी एक वेगळा प्रश्न विचारते, तुला वाटलं तरच उत्तर दे, नाहीतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तू आत्ता बोलता बोलता म्हणालीस की भूपालीनी तुला सांगितलं की खूप जास्त मित्रमैत्रिणी नाही आहेत तर ठीक आहे, हो. पण जेव्हा अशी मैत्रीण आयुष्यात येईल हो. तेव्हा ती खूप बेस्ट असेल. बेस्ट असेल. येस. तर कदाचित मित्रही येईल ना. हो, येऊ शकतो. म्हणजे तू त्याच्या बाबतीत ओपन आहेस का? हां, मला असं नाही काही, म्हणजे मला मैत्रिणीच हवी आहे किंवा मित्रच हवा आहे असं काही नाही. मला फक्त एक माणूस हवा आहे की ज्याचा की आता बऱ्याच गोष्टी आहेत ना की आता ॲज आय एम अ टीनेजर मी सगळ्याच गोष्टी माझ्या आईबाबांना नाही सांगू शकत. शेअरिंगसाठी तुला हो. कोणीतरी आवडेल. हो, मग तो मित्र असला तरी चालेल, मैत्रीण असली तरी पण चालेल, पण कोणीतरी पाहिजे. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर इट. बघू. पण अगदी दररोज गप्पा मारायला आणि खेळायला मित्रमैत्रिणी नसले तर तुला कधी एकटं वाटतं? मग तू काय करतेस? मग एकतर काही नाही, म्हणजे असं एकटं वाटलं समजा कधीतरी आणि शाळेत असू तर मग मी अभ्यास करत बसते सरळ. म्हणलं काहीतरी डिस्ट्रॅक्शन की गुंतवतेस तू स्वतःला. किंवा घरी असले तर मग बाबा असतो घरी, किंवा बाहेर गेला असेल तर मग वाचत बसते काहीतरी, नाहीतर होमवर्क करायला लागते. असं काहीतरी वेगळं मी शोधते स्वतःला, काहीतरी करायला की
ते नको बाबा. पण तुझ्या वागण्या बोलण्यातनं असं अजिबात वाटत नाही की तुला एकटं वाटत असेल. तू फार कम्प्लीट वाटतेस मला. तुझे बाकीचे छंद काय आहेत, म्हणजे वाचन सोडता? मला गाणी ऐकायला खूप आवडतं. बरं, कोण सध्याचं फेवरेट? श्रेया घोषाल. ओ मला पण खूप आवडते श्रेया. तेच. अरिजित सिंग पण आवडतो मला खूपच जास्त. म्हणजे त्यांचे सॉन्ग चॉईसेस पासून त्यांचं गाण्यापर्यंत मला सगळंच आवडतं. म्हटलं काहीच्या काही बेस्ट सॉंग्स दिलेत. अगं त्या धुरंधर मधलं फिरसे हे गाणं अरिजितनी गायलंय. हो. हे मला नीट ऐकावं लागलं, कारण तो केवढा कोमल आवाज आहे. हो की नाही? हो. आणि गाणी ऐकायला आवडतं. प्लस मी गिटार पण शिकतेय. गिटार शिकतेय. अजून मला मूवी आणि नाटकांचं तर आहेच छंद. प्लस मला लिहायला पण आवडतं. मला जे काही वाटतं किंवा मला एखादं कथानक सुचलं तर लिहून बघा. म्हणजे ते कथा माझी पूर्णत्वास जाते असं काही नाही. जोपर्यंत कथानक नीट आहे तोपर्यंत लिहिता येतं आणि मग पुढं ब्लँक झाल्यावरती मग 1-2 महिन्यानंतर पुढचं सुचतं. पण ते होतं. सो मग ते पण एक छंद आहे माझा. आणि अजून माझा छंद आहे की मी जे काही वाचते ॲनालायझेशन माझं स्वतःचं करायचं मी ट्राय करते. आणि ती माझी हॉबीच आहे. म्हणजे की मला जसं दिलं आहे तसं ते ॲक्सेप्टच नसतं करायचं. मला जे काही वाटतंय, माझे विचार त्या पर्टिक्युलर गोष्टीप्रती काय आहेत हे मला शोधायला खूप आवडतं. म्हणजे माझे धडे असो लँग्वेजेसचे किंवा इतर असो काही, जे काही मी बघते ते मला माझा विचार करायचा असतो त्यावर. सो ते पण मला खूप आवडतं करायला. कदाचित 26 मेची ही स्पेशालिटी असेल की वाचून फक्त मान्य करायचं नाही, आपल्यामध्ये पण ती प्रोसेस झाली पाहिजे की आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतंय. हो. किती छान. आणि तुला जेव्हा सुचतं लिहायला ते तू मराठीत लिहितेस का इंग्लिशमध्ये? मराठी. मराठी लेखनही चांगलं आहे तुझं. हा, चांगलं असं नाही, पण मला मराठीतूनच सुचतं. किती छान. ते आता चांगलं होतंय ते अजून. आणि जशी जशी मोठी होत जाशील, जास्त माणसांना भेटशील, ते अजून चांगलंच होत जाईल असं मला वाटतं. तर तू प्रोफेशनली काय करणार आहेस हे तुझ्या मनात आहे? हो. कदाचित, म्हणजे तू कदाचित ती वाट निवडशील की तू आता आर्किओलॉजीमध्ये जाशील, स्थापत्यशास्त्र. हो. तर पण त्याच्या पलीकडे तुझ्यातली कुठली ड्राईव्ह किंवा पॅशन तू कंटिन्यू करशील? माझं पॅशन पेंटिंग आहे ॲक्च्युली. म्हणजे मी ड्रॉइंग ॲज सच नाही करता येत मला अनफॉर्च्युनेटली. पण जे डायरेक्ट ब्रश घेऊन कागदावरती करायचं जे असतं ते मला खूपच जास्त आवडतं. सो आय कॅन कॉल इट माय पॅशन. आणि मग मी तहानभूक विसरून नुसतं पेंटिंग करत असते. म्हणजे पेंटिंगचे कोर्सेस असो, ॲक्रेलिक कलर पेंटिंगचे कोर्सेस असो किंवा यूट्यूब व्हिडिओज असो, ते मी खूप बघते आणि ते काढायचा ट्राय करते. सो ते आणि माझी गिटार असं मी पुढे न्यायचा नक्की प्रयत्न करेन. किती छान. तुला समजा आत्ता एक कोरा कॅनव्हास दिला आणि तुला हवे ते सगळे रंग दिले, तर तू काय चित्र काढशील? मी एक छान झाड काढेन असं बाजूला की खूप डेरेदार आहे आणि खूप भारी आहे. आणि मग त्याच्या शेजारून असं वाहतं पाणी आणि त्या वाहत्या पाण्यावरती एक दगड की ज्याच्यावरती एक छान प्राजक्ताचं फूल आहे. आई ग, असं मला खूप आवडेल काढायला. किती छान. असं म्हणतात की ही ना तुमची व्हिज्युअल पोएट्री असते. तुझ्या मनात सध्या काय चाललंय त्याचं खूप छान प्रतिबिंब आहे. तर फारच छान. हे प्राजक्ताचं फूल कायम ताजं टवटवीत राहू दे, या आमच्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. आणि तू खूप काय काय सांगितलंस, कारण तू ज्या वयात आहेस तेव्हा आपल्याला जे काही करायचं असतं त्याला असा बहर आलेला असतो. तू एक स्वतःशी छोटासा शोध घेतीयस की मला काय वाटतंय नक्की. तर मला फार कौतुक वाटतंय तुझं, तू ज्या प्रकारे तुझा शोध घेतीयस आणि तू उत्सुक आहेस पुढच्या प्रवासाला. म्हणजे तू असं स्टॅम्प पेपरवर लिहून नाही दिलं की मी हे करणार ते करणार आणि जग असंच असतं जाऊ दे तिकडे, असं काही नाहीये. तुझ्यामध्ये खूप आशावाद आहे. खूप पोएटिक मनाची मुलगी आहेस तू. तर ह्या कवित्वाबद्दल बोलत असताना येताना कुणीतरी रसयात्रा घेऊन आलंय. तर त्यातलं काही मला ऐकवणार आहे का?
ऐकून ना, हे पुस्तक कुसुमाग्रजांचं कवितांचा संग्रह आहे. आणि कुसुमाग्रज इज वन ऑफ दी बेस्ट पोएट आणि मला ते फार आवडतात. म्हणजे अतिशय सोप्या, छान आणि मस्त भाषेमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. सो त्यातली ही आगगाडी व जमीन ही कविता मला फार आवडते. नको ग नको ग. हो. सो ते खूपच छान आहे, त्याचं रिदम खूपच मस्त आहे. सो ती अशी, नको ग नको ग, नको ग नको ग आकरंदे जमीन, पायाशी लोळत विन विन मुन, धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून, छातीत पाडसे कितीक खिंडारे, छातीत पाडसे कितीक खिंडारे, कितीक ढाळसे वरून निखारे, नको ग आकरंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. आता आगगाडीला ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचाया छातीत रोवून, पोलादी टाचाया छातीत रोवून, अशीच चिन्हत धावेन धावेन. आणि चाकांना असं की चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळ अन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाडा घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा घुमारा, कोसळे दरीत फुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडती खालती. सो ही कविता मला खूप जास्त आवडते. अजून ह्या चंद्राशी त्या चंद्राचे मुळीचे नाही काही नाते, ही पण कविता मला खूप आवडते. म्हणजे दोन्ही कवितांचं तसं खूपच वेगळं रसग्रहण आहे. की ही कविता मला असं वाटतं की कुठंतरी मानवी स्वभाव दाखवते आपल्याला. की एक जण की जो सहनच करतोय ते बाकीचे त्रासच देत आहेत, अंडर एस्टिमेट करतायत त्याला, पण तो जेव्हा भडकून उठतो तेव्हा मग काही राहत नाही, मग तेव्हा तो सगळं डिस्ट्रॉयच करून टाकतो. की इतकी त्याची पॉवर असते पण तो ती दाखवत नसतो. तर ही कविता मला त्यामुळेच खूप मला फार आवडलं. तुझं सादरीकरणही अप्रतिम होतं, तुला ती समजली आहे फार छान. आणि तू फारच महत्त्वाचा शब्द वापरलास, ते म्हणजे एस्टिमेशन. तर सेल्फ एस्टिमेशन माणसाचं जर प्रांजळ असेल हो तर आपल्याला कुठलीही गिल्ट, कुठलाही कॉम्प्लेक्स येत नाही. त्यामुळे आपण जर ठाम राहिलो आपल्या स्वतःपाशी, हो मग काही पण तर काहीही डिस्ट्रॉय करायची गरज नाहीये. आपण म्हणजे आपण नुसतं तरी त्यांना दाखवलं ना, त्यांना काही न बोलता की मी किती ग्रेट आहे, तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं. म्हणजे मला पण असं बरेचदा झालंय बरं का, की शाळेमध्ये आय एम नॉट अ फेम गर्ल. म्हणजे मी आदर्श विद्यार्थिनी असले तरी सुद्धा मी अशी फेमस नाहीये शाळेमध्ये. तर त्याचा मला कुठं कधी कधी होतो त्रास, की जी माझ्या वर्गातल्या फेमस गर्ल्स आहेत त्यांना खूपच काय म्हणतो शाळेकडून फेम मिळते, चान्सेस मिळतात, पुढं करायला त्यांना चान्स मिळतो. त्या हेडगर्ल हेडबॉय जर नसतील तर त्यांच्या जागेवरती काम करतात. सो मला त्याचं हे वाटतं कधी कधी की मी आहे ना, मी काही अभ्यासामध्ये कमी नाही आहे किंवा कशातच कमी नाही आहे, तर मला का नाही तुम्ही चान्स देत, असं हे. त्यामुळे मला ही कविता खूप रिलेट होते माझ्याशी. पण तुला मी सांगू, हे वाटणं इतकं महत्त्वाचं आहे ना, आणि आपण आपल्या आयुष्यात ते उत्तर शोधतो. हो म्हणजे यालाच तर बालपण म्हणतात. हो कारण तू लहान आहेस, तुला ते उत्तर कसं द्यायचं हे आत्ता माहिती नाहीये. हो पण तू तुझ्या अभ्यासात, तुझ्या स्वभावात ते उत्तर शोधशील. आणि माझी खात्री आहे की तू आत्ता जितकी निर्मळ आहेस मनानी, तितक्याच निर्मळपणे खूप छान वयाने मोठी असलेली शहाणी आणि प्रेमळ मुलगी होशील. हो आणि आहेसच, आत्ता सुद्धा आहेस. थँक्यू. तू आज इथे आलीस, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास, यासाठी मनापासून आभार सृजन. मी थँक्यू म्हणते. अरे मी थँक्यू.
मी थँक्यू मी- मी मी- मी थँक्यू. पण आम्ही तुझ्यासाठी 1-2 गोष्टी आणल्या आहेत, त्याचा स्वीकार कर. त्या खूप छोटूशा आहेत, तुला आवडल्या तर आम्हाला आनंद होईल. थँक्यू. तर मला या तिरंग्याचा प्रचंड अभिमान आहे मला येस. आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्या हातनं असं काम घडावं जेणेकरून आपल्या देशाच्या झेंड्याला माझा अभिमान वाटेल. हो तू ज्या मुक्तपणे कवित्वानी जगतीयस, भूपाली नावाचा तुझा बाबा तुला ज्या प्रेमाने कवेत घेतो, हो ते प्रेम या राष्ट्रध्वजाला अभिमान वाटेल. थँक्यू असंच काम करत राहू दे. थँक्यू. नक्कीच, म्हणजे मला पण खूप आवडतो आपला फ्लॅग, खूपच जास्त. म्हणजे असा सगळ्या फ्लॅग्समध्ये सगळ्यात वेगळा वाटतो आणि मला खूप आवडेल आपल्या फ्लॅगला काहीतरी भारी द्यायला. हाफ तिकीट फुल नागरिक या आपल्या पॉडकास्टमध्ये तू आलीस हो आणि आम्हाला भारत माझा देश आहे असं म्हणत तू प्राऊड इंडियन आहेस हे दाखवून दिलंस. हो त्यासाठी आम्हाला तुझं खूप कौतुक आहे. थँक्यू. खूपच Thank you. क्यूट आहे ट्रॉफी. थँक्यू.